नमस्कार, आपण पाहत आहात नव महाराष्ट्र एक आठवण. ताज्या बातम्या व रोखठोक विचार पाहण्यासाठी आपण हा चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. की महाराष्ट्रातील नशामुक्तीचा कार्यक्रम अहिल्यानगर जिल्ह्यातून सुरू झालेला आहे. परंतु परिस्थिती तशी आहे का मित्रांनो? परिस्थिती त्याच्या अगदी उलट आहे. नशामुक्ती म्हणजे फक्त ड्रग आहे का? व्यसनमुक्ती म्हणजे फक्त ड्रग आहे का? पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो जुमला लोकांना सांगितला की नशामुक्ती असेल किंवा व्यसनमुक्ती अभियान असेल ते भारतात सुरू केलंय. अत्यंत अभिमानाची, अत्यंत अभिनंदनीय अशी गोष्ट पंतप्रधानांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केली. परंतु परिस्थिती त्याच्या अगदी उलट आहे मित्रांनो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, आणि त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात अहिल्यानगर जिल्ह्यातून केली, व्यसनमुक्ती कार्यक्रमाची. परंतु आम्ही म्हणजे आपण ज्याला म्हणतो की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अशी माहिती आहे की सर्वात जास्त दारू विक्री, दारूचे ढाबे, दारूचे हॉटेल्स, लॉजिंग बोर्डिंग, गावठी दारूचे धंदे, मटक्याचे धंदे, जे काही सगळे गैरव्यवहार आहे ते सगळ्यात जास्त महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यात चालतात. या ठिकाणी गायींची खुलेआम कत्तल होते. आपण दररोज बातम्यामध्ये या ठिकाणी दिसते गायींची गोमांस तस्करी तितके पकडले. त्यांना पुढे काय झालं काही माहित नाही, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे आपण पाहतो अहिल्यानगर शहर असेल, श्रीरामपूर असेल, संगमनेर असेल, या ठिकाणी काही भागात मिनी पाकिस्तान बनलेले आहेत आणि त्या लोकांना गायींची कत्तल असेल, बैलांची कत्तल असेल करण्यामध्ये त्यांचा तो धार्मिक आदेश आहे की काय, अशा प्रकारची एक शंका आता मनात निर्माण होते. मग देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने सांगतात की व्यसनमुक्ती अभियान सुरू करायचं महाराष्ट्रात? त्याची सुरुवात अहिल्यानगर मधून केली. खूप छान छान भाषणे झाली, खूप छान छान मुलांच्या त्या ठिकाणी परेड करण्यात आल्या. परंतु आज एक तर पारनेर तालुक्यामध्ये जर पाहिलं तर 125च्या वर ढाबे आणि दारू विक्रीचे, अनधिकृत दारू विक्रीचे धंदे सुरू आहेत, हॉटेल सुरू आहेत, ढाबे सुरू आहेत, लॉजिंग बोर्डिंग सुरू आहेत. कोणते धंदे नाहीत ते अहिल्यानगर जिल्ह्यात किंवा इतर तालुक्यात सुरू आहेत. पारनेर तालुक्यात तर आम्ही ते उदाहरण दिलं. 125च्या वर आम्ही माहिती अधिकारमध्ये एकदा अशी माहिती काढली होती, तर त्या ठिकाणी सांगितलं गेलं की पारनेर तालुक्यात कुठलाही अनधिकृत ढाबे आणि हॉटेल चालू नाही जिथे अनधिकृत दारू विक्री होते. आता मला पारनेरकरांनाच विचारावंसं वाटतं त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींना विचारावंसं वाटतं, तुम्ही खरं सांगा, पारनेर तालुक्यामध्ये बेकायदा दारू विक्रीचे ढाबे सुरू नाहीत का? हॉटेल सुरू नाहीत का? गावठी दारू विकली जात नाही का? कोणते धंदे नाहीत असे ते पारनेर तालुक्यात सुरू आहेत? मग हे कोणत्या तोंडाने व्यसन मुक्तीचं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरुवात केली? पहिली सुरुवात अहिल्यानगर जिल्ह्यातून करा, या ठिकाणी दारू मुक्ती करा. अजित पवारांनी आपण पाहिलं जवळजवळ 200% दारूवरती टॅक्स लावला आणि आपल्याच मुलांना त्याच्या एजन्सी पार्क पॉवरला दिल्या. आता अजित पवार आता हयात नाही, परंतु त्याने ते पाप खूप मोठं केलेलं आहे. दारुड्यांना त्यांना माहिती आहे दारुड्यांची कुठे युनियन नाही, त्या बेवड्यांची कोणती युनियन नाही. कितीही भाववाढ करा, ते कुठं ओरडून सांगू शकत नाही की आम्ही दारू पितोय, की भाववाढ करू नका. आणि त्यामुळं सरकार फक्त लुटण्याचं काम करतंय मित्रांनो. ज्यांनी भारतीय जनता पक्षाला सनातनी पक्ष म्हणून, हिंदुत्ववादी पक्ष म्हणून निवडून दिलं, आज त्यांना स्वतःच्या तोंडात मारून घेण्याची वेळ आलेली आहे. अशा प्रकारचं हुकुमशाही सरकार देशामध्ये आणि महाराष्ट्रात सुरू आहे. भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे मित्रांनो. तुम्ही सहकारी विभाग घ्या, कितीही त्यांच्या तक्रारी करा, माहिती देत नाहीत, दखल घेत नाहीत, कारण बहुमत आहे. परंतु नरेंद्र मोदी किंवा अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो की जनतेचा अंत पाहू नका. एक वेळ तुमच्याकडे बहुमत येईल. अशाच प्रकारचं तुमच्यापेक्षा जास्त बहुमत राजीव गांधींकडे होतं, 400च्या वर खासदार निवडून आलते. परंतु आज काँग्रेसची दशा काय या देशामध्ये तुम्ही पाहतात. आज शेतकरी वर्ग खुश नाही, विद्यार्थी वर्ग खुश नाही, कोणत्याच वर्गातील कामगार वर्ग कोणीही खुश नाही, सर्व नाराज आहेत. आपण जनतेचं जे आंदोलन पाहिलं, पोखराज आंदोलन, काही नव्हतं मित्रांनो, त्यांच्या काही विषय नव्हता, बोगस कार्यक्रम सगळा सुरू होता आणि परदेशातून त्यांना फंडिंग भेटत होतं. आणि या ठिकाणचे जे गुंड पुंड किंवा हे राजकीय लोक आहेत याने ते आंदोलन सुरू केलं होतं. परंतु त्याला देशातून प्रतिसाद मिळाला का? तर या सरकार विरोधात आज नाराजी आहे. आमच्यासारख्या लोकांनी अशा प्रकारे हिंदुत्ववादी विचार अख्खे आयुष्यभर जोपासले, पण आज आमच्या समोर पश्चाताप करण्याची वेळ आलेली मित्रांनो, की अशा प्रकारचं निर्लज्ज आणि हुकुमशाही सरकार या अगोदर कधीच पाहिलं नाही. तुमच्याकडे बहुमत आहे, तुम्ही बहुमत कसं मिळवलं? सहकारी संस्थांचे जे भ्रष्टाचारी होते तुमच्या वॉशिंगमध्ये तुम्ही कसे टाकले, त्यांना कशा प्रकारे तुम्ही पवित्र करून घेतलं? जनता मूर्ख नाही, हे जो पब्लिक आहे बाबू हे सब जानती आहे. आणि तेव्हा हे जे नौटंकी अहिल्यानगरमध्ये काल परवा पाहायला मिळाली की
नशामुक्ती अभियान आणि व्यसनमुक्ती अभियान हा नरेंद्र मोदींचा जुमला महाराष्ट्रात कुचकामी ठरलेला आहे. आज अहिल्यानगर मधील प्रत्येक जिल्ह्यात जातो मी, खुलेआम दारू विकली जाते. तीही बनावट दारू मित्रांनो, जनतेच्या जीवाशी हे खेळतायत. याला सरकारला काही फायदा होत नाही. अजित पवारांनी 200% टॅक्स लावले, आपल्या मुलाची सोय करून ठेवली, परंतु तो पैसा तिजोरीत न जाता जे बनावट दारू विक्री बनवतात, बनावट दारू विकून लोकांच्या जीवाशी खेळतात, अशा प्रकारचं एक षडयंत्र महाराष्ट्रात या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सरकार करून सुरू आहे. या अगोदर हे धंदे होत नव्हते का? होत होते. काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, उद्धव ठाकरे शिवसेना हो, सगळ्यांच्या काळात हे धंदे सुरू होते. मग तुम्ही नवीन ते काय केलं? तुम्ही वेगळं ते काय केलं? त्यांनी जे केलं तेच तुम्ही करताय. मग जनतेने पाहायचं कोणाकडे मित्रांनो? अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी एसपी कार्यालयासमोर अहिल्यानगर येथे उपोषण केलं होतं आणि त्याने जे भ्रष्टाचाराचे रेट आहेत, पोलिसांचे जे हप्त्याचे रेट आहेत महिन्याचे, हे त्या ठिकाणी जाहीर केले होते मीडियामध्ये. आणि जवळजवळ महिन्याला 23 कोटीच्या आसपास हप्ता हे अहिल्यानगरचे पोलीस घेतात आणि त्यामुळे ते या धंद्यांना हात लावू शकत नाहीत. कुठली व्यसनमुक्ती तुम्ही करणार आहे? कुठली नशामुक्ती तुम्ही करणार आहे? कशासाठी जनतेला मूर्ख बनवता? जनता मूर्ख आहे का? विखे पाटलांना वाटलं, राम शिंदेना वाटलं जनता नगरची मूर्ख आहे. मित्रांनो, जनता मूर्ख नाही. वेळ आल्यावरती तुम्हाला तुमची जागा ही नगरची जनता दाखवेल. फक्त जनतेपुढे प्रश्न एक आहे की हा सापनात जर आपल्याला नकोय तर दुसरीकडे नागनाथ आहे. हे चोर नको, दुसरे महाटक आहेत. म्हणजे जनतेला एक या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये आज पर्याय नाही मित्रांनो. कोणाकडे आशेने पाहू? आपण ज्यांच्या विश्वासाने ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतो ते आपला हात तोडतात. आपण ज्यांच्याकडे विश्वासाने पाहतो ते पक्ष आज जनतेला मूर्ख बनवतोय. फक्त आणि फक्त रस्ते बनवणे, रस्त्यातून कमिशन खाणे आणि जे मोठमोठे प्रकल्प आहेत ते करणे, भरमसाठ कमिशन खाणे आणि आम्ही मोठी कामं करतोय इतकं दाखवणं. आणि जनतेचा जो टॅक्स रुपयाने पैसा जातो, महागाई वाढत आहे, तो पैसा या चोरांच्या खिशात जातो. मागे कॉन्ट्रॅक्टर लोकांनी उपोषण केलं होतं, त्यांचे 90,000 कोटी शासनाकडे देणं आहे. त्यांनी सरळ सांगितलं होतं की आमचे भ्रष्टाचाराचे रेट ठरलेले आहेत. जवळजवळ आमचे 55% फक्त कमिशन वाटण्यात टक्केवारी जातात आणि 45% आम्ही काम करतो. मग मित्रांनो, ते काम कसे असेल? उन्हाळ्यात रस्त्याची कामं झाली, पावसाळा संपला की तिथे खड्डे पडतात. म्हणजे आज पाहतो आपण माळशेज घाट जो आहे त्या ठिकाणी रस्ता झालेला आहे, त्या ठिकाणी तर निम्मा असा रस्ताच पूर्ण खचून गेलेला आहे आणि माळशेज घाट आज बंद आहे. तुम्ही रस्त्यावर पहा. नगर कल्याण हा जो हायवे 20 वर्ष म्हणजे त्याची गॅरंटी असताना 9व्या-10व्या वर्षी तो रस्ता एकदम चांगल्या स्थितीतला डांबरी रस्ता तो खोदला गेला आणि सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केला का? टक्केवारी खाण्यासाठी 200-250 कोटीचं काम त्यांनी काढलं, त्याच्यातून टक्केवारी खाल्ली आणि मग आता तो रस्ता आपण पाहतोय. किती लोक मेले ते रस्ता काम चालू असताना, काही कोणाला काही पडलेलं नाही मित्रांनो. त्यामुळं जनता झोपलेली आहे. आम्ही कितीही आवाज उठवला, आम्हाला माहिती आहे जनतेला काही पडलं नाही. जनतेला आता सवय झालेली आहे भ्रष्टाचाराची. 2 गुंड मावाली भांडत असतील तर त्यांच्याकडे न पाहिलेलेच बरं, कारण दोन्ही गुंड आहेत. अशी जनतेची परिस्थिती झाली आहे. सलून मध्ये जसे केस कापायचे रेट ठरलेले आहेत, दाढीचे रेट ठरलेले आहेत, तसे भ्रष्टाचाराचे रेट ठरलेले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पोलिसांचे हप्ते ठरलेले आहेत. त्यांना सगळीकडून हप्ते जमा करण्याची ड्युटी आहे की काय? असं एक जे एक्साईज डिपार्टमेंट आहे काय करते, ते एलसीबी डिपार्टमेंट आहे काय करते? महिन्यातून एखाद्या ठिकाणी रेट टाकायची, कोणाच्या त्या दारूच्या अड्ड्यावरती जाऊन हॉटेल धाबा टाकायचा आणि किती रुपयाचा माल पकडला ते फोटो काढायचे, त्या आरोपीला बसलेले फोटो काढायचे आणि मीडियामध्ये द्यायचे. महिन्यातून एखादी रेट टाकली, त्यांचं काम पूर्ण झालं. बाकीचे दिवस ते हप्ते घेण्यास मोकळे आहे. म्हणजे एलसीबी डिपार्टमेंट आणि एक्साईज डिपार्टमेंट नेमकं काय करते? फक्त आणि फक्त हप्ते घ्यायचे, ते गृह विभाग म्हणजे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवायचे. एवढंच काम त्यांचं शिल्लक आहे. आणि मग अधूनमधून अशा व्यसनमुक्ती, नशामुक्ती काहीतरी लोकांना भुलथापा द्यायच्या आणि पब्लिसिटी करून घ्यायची की आम्ही कसे वेगळे आहोत. तुम्ही त्यांच्यापेक्षा खराब निघालेली आहेत मित्रांनो, महाभ्रष्ट. कारण यांना सत्तेची घमंड आहे, यांच्याकडे बहुमताची घमंड आहे. हे बहुमत येत्या निवडणुकीत जनता यांना दाखवून देईल आणि मग ज्याप्रमाणे काँग्रेस आज एका जागेसाठी भांडत आहे, अशी वेळ भारतीय जनता पक्षावर आल्याशिवाय राहणार नाही. हे आम्हाला या पक्षाचं भवितव्य आज दिसतंय. इतका मोठा भ्रष्टाचार, इतकी मोठी व्यसने देईन लोकांना करण्याचं काम भारतीय जनता पक्षाचं आणि युतीचं सरकार करत आहे मित्रांनो. धन्यवाद. आज आपण येथेच थांबूया मित्रांनो. आमचे विचार जर आवडले तर हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच याबाबत आपले विचार काय आहेत, आपल्याकडे याबाबत या गैरधंद्यांबाबत माहिती आहे का, किंवा आम्ही जे आज बोलतोय ते खोटं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा मित्रांनो. म्हणजे
आम्ही नेमकं जे बोलतोय ते जनतेला पटतंय की नाही हे आम्हाला कळेल. तर आमचं जर हे बोलणं जनतेला पटत नसेल तर मग हे असे व्हिडिओ बनवलं, हे आपली जीवाची तळमळ करणं हे व्यर्थ आहे मित्रांनो. म्हणून आम्हाला सोशल मीडियावर आता यावंच वाटत नाही, कारण हा सगळा चोरांचा बाजार आहे. जनता सुद्धा महाठग बनलेली आहे, जनतेला काही पडलेलं नाही. तर इतकेच. जय हिंद, जय महाराष्ट्र. Like and subscribe. Hit that like button and subscribe for more.